2011 आणि 12 या दरम्यान काही व्हिडिओ व्हायरल झाले होते। त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार म्हणताना आपल्याला दिसले होते। एक व्हिडिओ आहे बघा, जुना व्हिडिओ आहे। मला विश्वास है कि लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। आता एकच नारा स्वतंत्र विदर्भ। स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमचा विकास, स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमच्या चेहऱ्यावरचा आनंद, स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमच्या कच्च्या बच्चांचं भावी समृद्ध भविष्य। आणि मोठा एकच नारा बुलंद करा, स्वतंत्र विदर्भ राज्य हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे। जय विदर्भ, जय विदर्भ। भाजपचे जे नेते होते ते निवडणुकीमध्ये मत मिळावं म्हणून असं त्यांनी प्रकार केलेला आहे। आता विदर्भ सेपरेट राहावं की नाही हा झाला वेगळा प्रश्न, पण महत्वाची गोष्ट काय, लोकांना तुम्ही आश्वासन देऊन तुम्ही लोकांची मत घेतला, त्या आश्वासनावर तर टिकून राहा, हे महत्वाचं आहे। त्यातच नितीन गडकरींनी जाहीरनाम्यात स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा केली होती। भारतीय जनता पक्षाचं वेगळ्या विदर्भाच्या संदर्भातलं कमिटमेंट आहे। आम्ही छोट्या राज्यांचे पुरस्कर्ते आहोत आणि त्यामुळे छोटी राज्य झाली पाहिजे हा आमच्या अजेंड्यावर आहे। आमच्या राष्ट्रीय पार्टीने त्या संदर्भातला प्रस्तावही पारित केला आहे। मला असं वाटतं की उचित वेळी या संदर्भातले निर्णय होतील। 2013 मध्ये जनमंच नामक एका संस्थेनं स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी मतदान घेतलं होतं। यात सहभागी होत फडणवीसांनी वेगळ्या विदर्भासाठी मी मतदान केलं, तुम्ही केलं का असं विचारत 2013 मध्ये 2 फोटो शेअर केले होते। देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर पूर्वी जो फोटो पोस्ट केला होता सेपरेट विदर्भासाठी वोट केलेला, तो आता चांगल्या प्रकारे व्हायरल झाला होता। सर्व विरोधक देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू लागले। शिवसेना मनसे हे तर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागत होते, तेव्हा ते मुख्यमंत्री होते। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हे सर्व काही गोष्टी बाहेर आल्या। महत्वाचा मुद्दा काय, हे सर्व बाहेर आल्यानंतर जे प्रादेशिक पक्ष होते शिवसेना आणि मनसे यांनी आक्रमकपणे भूमिका दाखवली होती, आम्ही महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही। आता जर सध्या तुम्ही बघायचं म्हणाल तर हळूहळू सेपरेट विदर्भ, स्वातंत्र्य विदर्भाची मागणी जी आहे ती जोर धरताना दिसत आहे। पहिलं डायरेक्टली व्हायचं, पण आता हळूहळू विदर्भातले जे लोक आहेत, लहान लहान मुलं म्हणा किंवा त्यांची पुढची पिढी म्हणा, तरुण मुलं म्हणा, त्यांच्या मनामध्ये सेपरेट विदर्भाबद्दल विचार निर्माण होत चालले। याचं कारण सांगतो, शिवसेना आणि मनसे यांचे आतापर्यंत 4-5दा तरी कार्यकारिणी बदलण्यात आलेली आहे विदर्भाची। म्हणजे विदर्भामध्ये खूप साऱ्यांदा नेते सोडून गेलेत, नेते बदलण्यात आलेत। शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यासोबत यांचं सुद्धा झालेलं आहे, मनसेचं सुद्धा। सांगायचा उद्देश काय, आता कुठं ना कुठं तरी स्वातंत्र्य विदर्भ यासाठी लोकांमध्ये आपोआप चळवळ निर्माण होत चालली। यामुळेच राज ठाकरे यांनी नुकताच 2023-24 मध्ये जेव्हा त्यांनी आपल्या प्रचारासाठी, आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी विदर्भ दौरा केला होता, तेव्हा ते या मुद्द्याबद्दल काय बोलले बघा। तुम्ही विदर्भाच्या मुद्द्यावरती गंभीर दिसत नाही। युवकांच्या इथे विदर्भामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकरी आत्महत्या करते, पण तुम्ही अखंड महाराष्ट्राची घोषणा करता। जर छोटं राज्य राहिलं, विदर्भ झालं, तर काय प्रगती होणार नाही का, किंवा मनसे वाढणार नाही का इथे? मग विदर्भाच्या मुद्द्यावरती तुम्ही का गंभीर नाही? मला असं वाटतं, मी मगाशी जे उत्तर दिलं तेच माझं उत्तर आहे। हे वेगळं व्हायचं की नाही व्हायचं हे लोकांना विचार। सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर आपलं जे भारत सरकार आहे, भाजप सरकार, ते राज्यांचं विभाजन करून छोटे छोटे राज्य करायच्या विचारात दिसत नाही। कारण उत्तर प्रदेशचं त्यांनी जेव्हा विभाजन करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे झटका बसला, हे आपण पाहिलेलं आहे। नित्यानंद राय आपल्या देशाचे गृहराज्यमंत्री काय बोलले बघा। नवीन राज्याच्या निर्मितीचे व्यापक परिणाम आहेत आणि त्याचा थेट परिणाम आपल्या देशाच्या संघीय राजकारणावर होतो। नवीन राज्याच्या निर्मितीबाबत सरकार सर्व संबंधित घटकांचा विचार करून निर्णय घेते, असं उत्तर केंद्र सरकारनं 30 नोव्हेंबरला लोकसभेत दिलं। म्हणजे थोडक्यात एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या देशामध्ये कोणत्याही चांगल्या गोष्टी असू द्या किंवा वाईट गोष्टी असू द्या, त्या गोष्टी राजकारणाशिवाय पूर्ण होत नाहीत। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, तुम्हाला काय वाटतं, स्वातंत्र्य विदर्भ झालं पाहिजे की नाही?